नमस्कार मित्रांनो, जवळपास 8 दिवसाच्या नंतर आपण व्हिडिओकडे वळत आहोत आपल्या चॅनलमध्ये. चॅनलचं नाव आहे वर्ड्स वॉर, म्हणजे शब्दांचं युद्ध ना. आज काय म्हणून तर काही थोडेसे कामं होते, त्याच्यामुळे मी 8 दिवस व्हिडिओ करू शकलो नाही. त्याबद्दल प्रथमतः तुमची दिलगिरी व्यक्त करतो. आज आपण थोडंसं वेगळ्या वळणाकडे वळणार आहोत. शब्दांचं युद्ध हे जे आपल्या चॅनलचं नाव आहे ते सफिशियंट आहे, बरोबर आहे, ॲप्ट आहे, ओके, योग्य आहे. पण तरी थोडंसं मी बाजूला सारून त्याच्याकडे वळणार आहोत. पण ते शब्दांचं युद्धच आहे, त्यामुळे असं नाही की विषय बदलला आपण किंवा चॅनलचं नाव काय आणि कोणत्या विषयावरती बोलणार आहोत, असं काही नाही. तोच विषय आहे पण थोडासा वेगळा आहे. इथं पण आपण शब्दांचं युद्धच करणार आहोत. तर चला, तर मी जास्त वेळ न घेता पुढे वळूया. एकदा काय झालं, मी आणि माझा स्टुडंट अशाच गप्पा करत होतो, चर्चाच रंगलेल्या होत्या, आणि त्याने मला विचारलं एक सेंटेन्स घेऊन की सर असं म्हणतात की व्याकरण जो आहे तो भाषेचा आत्मा आहे, म्हणजे ग्रामर इज द सोल ऑफ लँग्वेज. मी त्याला म्हटलं हो योग्य आहे, पण व्हॉट्स अबाउट दी वर्ड्स, मी असा त्याला प्रश्न केला. म्हणे सर तुम्हाला म्हणायचं काय? त्याने मला उलट प्रश्न केला. मी त्याला म्हटलं की असं पण एक सेंटेन्स तू मला मागे बोलला होता, काय, अ व्हर्ब इज द हार्ट ऑफ सेंटेन्स. म्हणजे काय, व्हर्ब जे आहे, क्रियापद जे आहे, त्या वाक्याचा हार्ट आहे, हृदय आहे. आणि हृदय जर का निघून गेलं तर वाक्यामध्ये काहीच राहत नाही, सांगायला राहतो तो पूर्ण मृत असतो. हो म्हणे सर, मी बोललो होतो, पण म्हणजे तुम्हाला अजून काय म्हणायचं आहे? तो परत मला त्याने प्रश्न केला. मी त्याला बोललो की व्हर्ब सोड, भाषा सोड किंवा ग्रामर सोडून दे. जेव्हा आपण जनरली बोलतो तेव्हा आपण ह्या शब्दांचा विचार करतो का की हे क्रियापद आहे किंवा हे ग्रामर आहे? तर नाही, आपण फोकस करतो वर्ड्स वरती, शब्दांवरती. म्हणजे खऱ्या अर्थाने जर का आपण विचार केला तर शब्द जे आहे, वर्ड्स जे आहे, तेच भाषेचा आत्मा पण असू शकतो किंवा हार्ट पण असू शकतो. जर का योग्य शब्द आपण योग्य ठिकाणी नाही वापरला तर काय होणार आहे, तर आपली फजिती होते वाक्य बोलताना. आणि म्हणूनच आपण या चॅनलकडे वळलोय आणि तोच विषय मी आज तुमच्या समोर डिस्कस करणार आहोत. का? कारण तो मला बोलला की सर शब्द म्हणजे काय, शब्द न शिकवता जर का आपण एखाद्या छोट्याशा मायनर शब्दाने आपलं काम होत असेल तर लोकांना दुसरी इंट्रोड्यूस करून काय फायदा? त्याच्याऐवजी आपण वेगळं काहीतरी करायला पाहिजे, असं तो मला बोलला. मी त्याला बोललो नाही, शब्दच महत्वाचे आहे. योग्य शब्द योग्य ठिकाणी योग्य वेळी जर का आपण वापरला तर त्याचा योग्य अर्थ निघत असतो. आणि म्हणून शब्द खूप महत्वाचे आहे आणि ते शब्द तुम्हाला माहिती असायला पाहिजे, तुमच्यापर्यंत पोहोचायला पाहिजे. म्हणूनच तर आपली एवढी खटापट सुरू आहे. नाही तर आपण कशाला याच्याकडे वळलो असतो? कारण योग्य शब्द वापरल्यामुळे कशा पद्धतीने फरक पडतो हे मी तुम्हाला आज आपल्या ह्या शब्दांच्या युद्धामधून सांगणार आहोत. फॉर एक्झाम्पल म्हणून आपण बघूया. मी तुम्हाला इथं सांगितलं व्हर्ब म्हणजे काय, तर भाषेचा सेंटेन्सचा हार्ट आहे आणि व्याकरण म्हणजे भाषेचा आत्मा आहे असं म्हणतात, बरोबर आहे. पण मी त्याच्या पलीकडे वळलोय सर सुरुवातीलाच, आणि मी माझ्या विद्यार्थ्यांना पण तेच सांगतो. मी काय म्हणतो की नाही, ग्रामर इज द सोल ऑफ दॅट पर्टिक्युलर सेंटेन्स ऑर द लँग्वेज, बट वर्ड्स इज द रूफ ऑफ बेस ऑफ द लँग्वेज. वर्ड्स काय, बेस आहे, ग्रामर इज द रूफ. म्हणजे बेस जर का आपला पक्का असला, शब्दभांडार जर का आपल्याकडे असेल तर आपण ते बिल्डिंगचं रूप जे आहे ते चांगल्या पद्धतीने करू शकतो, म्हणजे छप्पर चांगल्या पद्धतीने रचू शकतो. मी याच्यामध्ये चेंज केलेला आहे. काही लोक म्हणतात ना की ग्रामर इज द बेस ऑफ लँग्वेज, म्हणजे भाषेचा जो बेस आहे तो ग्रामर आहे, ग्रामर नाही वर्ड्स आहे. जर का वर्ड्स क्रिएटच होणार नाही तर भाषा कुठून येणार आहे? म्हणून आपण याच्याकडे वळतोय. चला आपण बघूया काय आहे. तर आपल्याला माहिती आहे की प्रत्येक जास्तीत जास्त गावं जे आहेत, प्रत्येक गाव म्हटलं तरी चालेल, हे नदीच्या काठी बसलेले आहेत, बरोबर. आणि त्या नदीला पूर येतो, केव्हा मोठा येतो केव्हा छोटा येतो. आणि पूर जसा जसा वाढतो तसे ते गावचे गावकरी जे आहेत त्यांच्या हृदयामध्ये खालावल होत जाते. म्हणजे काय, ते घाबरत जातात. जर का पूर वाढला तर गावात पाणी शिरेल, घरं वाहून जातील, नुकसान होईल, असं होतं. तसंच सेंटेन्स घेऊन मी तुम्हाला हे सांगणार आहे. काय, नदीचा पूर पाहून लोकांच्या उरात धडकी भरली आहे. हे वाक्य आपण इंग्रजीमध्ये बोलायचं आहे. आपण कसं बोलणार, तर त्याचे मी 3 प्रकारचे तुम्हाला सांगितलेले आहे की कसं शब्दाने फरक पडतो. आपण जो शब्द वापरतो
त्या शब्दाने कसा वाक्यामध्ये फरक पडतो आणि कशा पद्धतीने अर्थ पण बदलतो, लोकांचं इम्प्रेशन जे आहे ते आपल्याकडे होतं की नाही, लोक आपल्याकडे अट्रॅक्ट होता की नाही, आपण जे बोलतो त्याच्याने लोक इम्प्रेस होता की नाही, हे याच्यातून कळणार आहे. चला बघूया काय तर. ह्याच वाक्याचं ट्रान्सलेशन मी 3 पद्धतीने केले इंग्लिशमध्ये. पहिला आहे द पीपल बिकेम नर्वस व्हेन दे सॉ द फ्लड. द पीपल बिकेम नर्वस. इथं मी नर्वस हा शब्द वापरलेला आहे धडके भरण्यासाठी. आता हा नर्वस शब्दाने काय होतं माहितीये का, हे जे वाक्य आहे ते अळणी वाटते, फुसकं वाटतं. नर्वस काय सर्वसाधारण शब्द आहे, बरोबर. त्यामुळे तेवढा त्याचं इम्प्रेशन पाहिजे तसं ऑडियन्स वरती पडत नाही. आपले जे रिसिव्हर असतात म्हणजे जे आपले सेंटेन्स ऐकतात, जो श्रोतागण असतो त्याच्यावरती तेवढे इम्प्रेशन पडत नाही, ते तेवढे आपल्याकडे अट्रॅक्ट होत नाही हा शब्द वापरल्यामुळे. अर्थ एकच पण शब्द वेगळा वापरलाय नर्वस. आता दुसरं सेंटेन्स बघूया आपण काय आहे. द पीपल वेअर फ्रायटन व्हेन दे सॉ द फ्लड. इथं मी काय वापरला, नर्वसच्या ऐवजी फ्रायटन वापरला. सेम अर्थ पण कसं वाटतंय, ठोसदार वाक्य वाटतंय है ना. ग्रामरचा विचार करू नका, ग्रामर पण बदललंय आपण. ओके, याच्यामध्ये आपलं सिंपल सेंटेन्स होतं म्हणजे सिंपल पास्ट टेन्स होता. याच्यामध्ये आपलं सिंपल पास्टच आहे पण व्हॉइस मध्ये बोललेलं आहे, चेंज द व्हॉइस झालेला आहे. ओके, द पीपल वेअर फ्रायटन व्हेन दे सॉ द फ्लड. म्हणजेच काय, हा फ्रायटन शब्द वापरल्यामुळे लोक थोडेफार अट्रॅक्ट होतात. फ्रायटन सुद्धा सामान्य शब्द आहे, हा पण तेवढा ठोस शब्द नाही, पण तरी लोक अट्रॅक्ट होतात की नाही. फ्रायटन म्हणजे काहीतरी वेगळं बोललंय. नर्वस मुळे तो थोडासा असं नर्वस पण दुसरी शब्द वापरतो है ना, तेवढा तो खणखणीत शब्द नाही. आणि फ्रायटन सुद्धा खणखणीत नाही पण ठोस आहे, म्हणजे लोक थोडेफार अट्रॅक्ट होतात. पण त्याच्याऐवजी जर का मी खालचं सेंटेन्स वापरलं, द पीपल वेअर अलार्म ॲट द फ्लड. काय म्हटलं आपण, अलार्म वेगळा शब्द आहे. अलार्म असा खणखणीत वाटतं, जसं नाणं असतं ना तसं. म्हणून आपण हे शब्दांचा वापर करायला पाहिजे, योग्य ठिकाणी योग्य शब्द वापरायला पाहिजे. आणि म्हणूनच आपण हे चॅनल सुरू केलेलं आहे. त्याचा उद्देश फक्त एवढा आहे की योग्य ठिकाणी योग्य शब्द वापरला तर कशा पद्धतीने लोक आपल्याकडे अट्रॅक्ट होते आणि आपलं जे बोलण्याचं उद्देश आहे, जे कम्युनिकेशनचं उद्देश आहे ते कसं साध्य होतं है ना. शेवटी काय, भाषा महत्वाची आहे, ग्रामर महत्वाचा आहे, वर्ब महत्वाचा आहे, पण शब्द जर का आपण योग्य वापरले तर ह्या सर्वांना अतिमहत्व प्राप्त होते आणि लोक आपल्याकडे अट्रॅक्ट होतात. म्हणूनच आपण हे सुरू केलेलं आहे. लोकांना वाटू द्या ना, काही पण वाटू. लोक म्हणतात पण की नाही, जर का माझं एका शब्दाने नर्वसने भागत असेल तर मी कशाला दुसरे शब्द शिकू, मी कशाला दुसरे शब्द विचारात घेऊ. मला जर का हॉटेल माहिती असेल तर मी इनचा कशाला वापर करू. मला जर का हॉटेल माहिती असेल तर मी कॅन्टीनचा कशाला वापर करू. पण ते शब्द कुठं वापरायला पाहिजे, कशाला आपण योग्य म्हणायला पाहिजे, म्हणून मी हे सांगतोय. कारण हे डिस्कशन झालं माझ्या विद्यार्थ्यांसोबत, म्हणून मी तुमच्यासमोर हे मांडलं है ना. आता मला खात्री आहे की तुम्ही खऱ्या अर्थाने ह्या शब्दांकडे वळणार आणि हे शब्द जे आहे ते योग्य ठिकाणी वापरायला शिकणार. एवढीच आशा बाळगून मी इथं थांबतो. धन्यवाद.